पार्थचं खोटं काव्यासमोर येणार. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की पार्थ तिच्या ऑफिस मधल्या कलिकला मदत करण्यासाठी रात्री आलेला असतो. तेवढ्यात काव्याला जाग येते आणि ती पार्थला फोन लावते. तेवढ्या तिकडे पार्थ तिच्या कलिक समोर म्हणतोय, त्यांचाच फोन आलाय, घ्या त्यांचाच फोन आलाय. आता मी शेजारी नाहीये म्हणून जाग आली असेल त्यांना मी शेजारी नसलो की त्यांची झोपमोड होते. तेवढ्यात पार्थची कलिक पार्थला म्हणते, सर मी तुम्हाला सांगते, त्यांना सांगू नका की तुम्ही इतक्या रात्री मला मदत करण्यासाठी आलाय. हे ऐकताच पार्थ म्हणतो, कशासाठी? मी माझ्या बायको सोबत खोटं बोलत नाही. तेव्हा ती कलिक म्हणते, सर समजून घ्या ना, कोणत्याही बायकोला हे कळल्यानंतर कसं वाटेल की तिचा नवरा इतक्या रात्री कोणत्या तरी मुलीला मदत करण्यासाठी गेलाय म्हणून. आणि आधीच तर तुमच्या बायकोला संशय येईल ना, आणि आधीच तर तुमची बायको प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नन्सी मध्ये मूड स्विंग्स होतात. त्याच्यामुळे हे कळलं तर त्यांची अजून चिडचिड होईल आणि ते तुम्हाला ओरडतील. सर मी फक्त सजेशन दिलंय, बाकी तुम्ही ठरवा काय करताय ते. तेवढ्यात पार्थ काव्याचा फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो. तेवढ्यात काव्या तिकडून म्हणते, अहो कुठे गेलात तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, हा इथेच आहे, खाली आलोय, कुत्री भुंकतायत ना म्हणून आलो होतो. तेव्हा त्याची कलिक कुत्र्याचा आवाज काढते आणि पार्थ म्हणतो, हे हाडे म्हणून त्यांना हकलाय आलो होतो, तुमची झोपमोड व्हायला नको ना. तेवढ्यात तिकडून काव्या बोलते, काय करू मी देशमुख तुमचं, सो स्वीट ऑफ यू, किती काळजी कराल हो माझी, आता या लवकर. तेवढ्यात पार्थ म्हणतो, हा येतोच, झोपा तुम्ही तोपर्यंत. आणि काव्या फोन ठेवते आणि झोपते. तेवढ्या तिकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्याला विजय म्हणतोय की जी वाईट माणसं असतात ना ती गोष्टी लपवतात आणि चांगली माणसं असतात ना ती उत्तम खोटं बोलतात. कसं आहे, पार्थ फॅमिली मॅन आहे आणि फॅमिली मॅन उत्तम खोटं बोलतात. हे ऐकताच काव्या त्याच्याकडे बघते. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा नंदिनीचं बोलणं चालू असतंय. तेव्हा जीवा तिला म्हणतोय की इतके दिवस तुझ्या गर्भात बाळ होतं आणि आता ते नाहीये, म्हणून तुझ्या मनाची आणि शरीराचे काय हाल झाले असतील ते मला समजते. त्यानंतर ते दोघे योगा करतात. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आणि काव्या त्यांच्या रूम मध्ये असतात. तेव्हा पार्थच्या फोनवर तिच्या कलिकचा फोन येतो. तेव्हा काव्या तो फोन उचलते आणि म्हणते, बघूयात काय बोलतीये ही मुलगी. तेवढ्यात त्याची कलिक तिकडून म्हणते, सर सॉरी बर का, काल तुम्हाला रात्री 2 वाजता माझ्यामुळे तुमची झोप उडली. हे ऐकताच काव्याला तर खूपच टेन्शन येतं. आता पुढे नेमकं काय होणार आहे, तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.